लाडकी बहिणीचा लाडक्या जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच कोणता 19वा हप्ता वाटपाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे। खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर आम्हाला 18वा हप्ता आता भेटलाय, तर 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, हा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली। तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीत, 17वा हप्ता भेटला नाही, 18वा हप्ता भेटला नाही, त्याला हा 19वा हप्ता भेटणार आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना मागचे हप्ते भेटले नाहीत त्या सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो। 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे, हा लाडक्या ताईंनो तारीख नेमकी काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे। आणि तुम्हाला आनंदाची बातमी लाडक्या ताईंनो, आणखी एक निवडणूक आता पुढे लागणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सरकार आपल्याला काहीतरी गिफ्ट देणार। लाडक्या ताईंनो याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे। खूप महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली, तुम्हाला ती मी बातमी सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। ट्रिक्स गुरु या चॅनलवर आपल्या हे माहिती देत आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे चॅनल आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला तर लाडक्या ताईंनो 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि बऱ्याच लाडक्या ताई आता बघत विचार करतायत की सर 18व्या हप्त्याचं आता काय झालंय का, 18वा हप्ता आम्हाला अजून आला नाहीये। कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा लाडक्या ताईंनो, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटला आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव जिल्हा सांगा आणि 17वा आणि 18वा हप्ता दोन्ही हप्ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्हाला भेटले आहेत का, कारण की ई-केवायसी नंतरचे हे दोन महत्त्वाचे गेम हप्ते आहेत लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे पट सर्वांनी सांगा तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय का। 17वा 18वा हप्ता भेटला असेल आणि जर तुम्ही ह्या गोष्टी चांगल्या केल्या तर तुम्हाला 19वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार 100% लाडक्या ताईंनो, भेटणार, काळजी करायची गरज नाहीये। तर आज वितरण होणार आहे का, म्हणजे 18व्या हप्त्या वाटपाबद्दल मी बोलतोय। तर 18वा हप्त्या वाटपाचं वितरण थांबलेलं आहे, आता वितरण होणार नाहीये। तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सुरुवातीला सांगतोय, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आज हप्ता वाटप होणार आहे, आज हप्ता पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, 3000 रुपये येणार आहेत, एवढं होणार आहे, असं काही होणार नाही लाडक्या ताईंनो। 18वा हप्ता वाटप थांबलेलं आहे, आता तुम्हाला त्याचा हप्ता आता भेटणार नाहीये, वितरण थांबलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो ही गोष्ट तुम्हाला क्लिअर डायरेक्ट सांगून टाकलेली आहे, 18वा हप्ता तर थांबलेला आहे। ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नसेल त्यांनी ई-केवायसी केली आहे का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक केलं आहे का, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। फक्त यांना लाभ मिळणार आहे। आता जो 19वा हप्ता आहे लाडक्या ताईंनो, बघा 19वा हप्ता कुणाकुणाला भेटणार आहे। 17वा 18वा हप्ता जरी भेटला नसेल, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 19वा हप्ता तुम्हाला भेटू शकतो। कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगायचंय 19वा हप्ता भेटू शकतो। 18वा 17वा हप्ता तर विसरून जा, नसल भेटला तर तुम्हाला काय तो भेटणार नाहीये। पण जर तुम्ही ह्या गोष्टी चेक केल्या आणि लवकरात लवकर त्या गोष्टी पूर्ण केल्या तर तुम्हाला 19वा तरी पुढचे तरी हप्ते चालू राहतील। त्याच्यामुळे सर्व लाडकी ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा। आणि 19वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे, तारीख काय असणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला व्हिडिओ आता व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या समोर पहिली आनंदाची बातमी या ठिकाणी दिलोय, साम टीव्हीची बातमी लाडक्या ताईंनो, समोर तुमच्या डायरेक्ट बातमी दिसत आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार जानेवारीची 1500 रुपये, तारीख आली समोर। बघा लाडक्या ताईंनो मी बोलत नाहीये, तुम्ही स्वतः वाचायचे। जानेवारी महिन्याची तुम्हाला आतुरता लागली, सर 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, संक्रांतीमध्ये आम्हाला भेटणार होता तो हप्ता, जानेवारीचा डिसेंबरचा एकत्र टाकणार होता, त्यावेळेस काय आचारसंहितामुळे भेटला नाही, मग जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। तर 19वा हप्ता कधी भेटणार आहे, तारीख समोर आलेली आहे। साम टीव्हीची बातमी तुमच्या पुढे लाडक्या ताईंनो दाखवत आहे। बघा या ठिकाणी लाडकीला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर दिलेल्या आहे पुढच्या महिने। आता चला सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करून दाखवणार आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची बातमी तुम्हाला दाखवत आहे। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी आली तुमच्यासाठी, लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये मिळणार जानेवारीचा हप्ता।
बघा लाडक्यानो पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता भेटणार आहे. आता तारीख काय असणार आहे बघा. आता ऑलरेडी आज 16 तारीख आहे बरोबर. 16 तारीख आहे म्हणजे अजून फक्त 14 दिवस राहिलेले आहेत हे महिना संपायला. आता पुढच्या महिन्यामध्ये तारीख काय असणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक आधी पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे लाडक्यानो. बघा आता तुम्हाला अजून एक गुड न्यूज देतो लाडक्यानो. बघा ज्यावेळेस निवडणुका असतात सरकार नाही मागितलं तरी देऊन टाकते. बघा संक्रांतीच्या वेळेस कोणी मागितलं नाही तरी संक्रांतीला 3000 रुपये देणार, 3000 रुपये देणार, 3000 रुपये देणार सरकार चालू होतं. मागच्या वेळेस दिवाळी होती, दिवाळीच्या वेळेस काही निवडणुका नव्हते तरी सरकार काय बोललं का आम्ही भाऊबीज देतो काही बोललं नाही. पण ज्यावेळेस निवडणुका येतात 100% लाडक्या ताईंना या ठिकाणी आनंदाची बातमी भेटते. पहिली नगर परिषदेच्या वेळेस भेटली. नगर परिषदेच्या वेळेस काय भेटली तुम्ही म्हणताल सर नगर परिषदेच्या ज्यावेळेस निवडणूक होत्या त्यावेळेस काय आनंदाची बातमी भेटली. ई-केवायसी मुदतवाढ झाली. सगळ्याला मान्य आहे का रे लाडक्या ताईंनो. ई-केवायसी ची मुदतवाढ झाली होती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस. पुढच्या निवडणुका लागल्या महानगरपालिकेच्या म्हणजे आता काल ज्या निवडणूक झाल्या, काल जे मतदान झालं त्या निवडणुकीच्या वेळेस भेटलो तुम्हाला हप्ता. कोणता संक्रांतीला 3000 भेटणार, 3000 भेटणार, 3000 भेटणार. सगळीकडे चालू झालं. म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः तोंडातून उघडायला लागले, स्वतः बोलायला लागले. इतके दिवस हप्ते होते वाटप होते तेव्हा कुणी काही बोलत होतं लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल. पण निवडणुका लागले की सगळे सरकारमधले सगळेजण बोलतात की बाबा हप्ता भेटणार. आता पुढची निवडणूक सांगतो लाडक्या बहिणींनो. पुढची निवडणूक आता लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. आता पुढच्या निवडणुकीमध्ये काय असणार आहे. पुढची निवडणूक असणार आहे जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषद असतात बघा महाराष्ट्रामध्ये मोठी निवडणूक ही. पण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे या ठिकाणी लाडक्या ताईंनो तुम्हाला हा पुढचा जानेवारीचा हप्ता 100% भेटणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लाडक्या बहिणीला एक गोष्ट आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे. ज्या लाडक्या ताईंच्या ई-केवायसी चुकल्यात, ज्या लाडक्या ताईंचे हप्ते बंद झालेत त्या लाडक्या ताईंना न्याय भेटायला पाहिजे. त्या लाडक्या ताईंना परत लाडकी बहीण योजना चालू व्हायला पाहिजे. ही सरकारकडे आपल्याला मागणी मांडायची. लाडक्या ताईंनो कोण कोण याला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला तारीख सांगतो 19व्या हप्त्याची तारीख सांगतो. काळजी करू नका. फक्त तुम्हाला मी काय आता आपल्याला काय करायचे पुढच्या ह्या 1 महिन्यात ते सांगायलोय. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये हा लाडका गुरुदादा तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो पुढाकार घेत आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्याच जवळ. आता त्या निवडणुकामुळे आपल्याला सरकारकडे एकच मागणी मांडायची आहे. ती म्हणजे ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीत 17वा 18वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना तो हप्ता टाकावा. दुसरी मागणी असणारे ई-केवायसी ज्यांच्या चुकल्यात त्यांच्या ई-केवायसी पटपट कंप्लीट करून द्याव्यात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जो जानेवारीचा पुढचा हप्ता आहे त्या जानेवारीच्या हप्त्यामध्ये मागचे ज्यांना हप्ते भेटले नव्हते ते हप्ते आणि जानेवारीचा हप्ता असे 4500 रुपये भेटायला पाहिजेत. म्हणजे ज्यांना मागचे हप्ते भेटले नाही त्याला 4500 रुपये आणि ज्यांना हप्ते भेटले त्याला 1500 रुपये अशी सरकारकडे आपल्याला मागणी मांडायची आहे. आता बऱ्याच लाडके ताई म्हणतात की सर 19व्या हप्त्याची तारीख सांगा. सांगतो तारीख दाखवतो. या दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता. काय बघा लाडकी बहीण योजनेचं हे सगळं दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. डिसेंबरचा हप्ता भेटलाय त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या ते सगळं वाचून घ्या तुम्ही. काही मी ते जास्त वाचत नाही. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मुद्दा दाखवतो लाडकी ताईंनो. जिल्हा परिषद आधी महिलांना मिळणार 1500 रुपये. काय तारीख आहे. जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 5 फेब्रुवारी आधी तुम्हाला भेटणार आहे. तर 5 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा. डोक्यात एकच फिक्स करून ठेवा 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा हप्ता भेटणार. या ठिकाणी ही बातमी समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो जर 5 फेब्रुवारी पर्यंत जर हप्ता आला तर तुम्हाला कसे वाटेल कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि ज्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाही त्यांना जर हप्ते भेटले सगळे 4500 रुपये भेटले तुम्हाला कसे वाटेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायचा आहे, सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. सरकारने हा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि त्यांना कळायला पाहिजे की बाबा लाडक्या ताईंचे प्रश्न मांडणारा कोणतरी गुरुदादा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण की तुम्हालाच या ठिकाणी 17वा 18वा हप्ता भेटेल. आपण जी मागणी करताय ती सरकारपर्यंत पोहोचवा. लाडक्या ताईंनो मी मागणी करायलोय पण पुढे पोहोचवायची जिम्मेदारी पण तुमची आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव जिल्हा सांगा आणि सपोर्ट आहे, सहमत आहे, पाठिंबा आहे असं लिहा. म्हणजे गव्हर्नमेंटने जर व्हिडिओ जरी बघितला त्यांना कळेल की लाडक्या ताई या ठिकाणी सपोर्ट करत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.